चांगला रोड टिकायला सिमेंट चांगलं लागत नाही, काम करायला नीतिमत्ता सुद्धा चांगली लागते. ती होती या महाराष्ट्रात. ज्या लोकांनी राजकारणात पैसा आणला त्यांनी या राजकारणातली, या देशातली, या राज्यातली नीतिमत्ता संपवून टाकली. शाप देतील या देशातले तरुण, लक्षात ठेवा. येणाऱ्या काळात शाप. त्यांनी पैसे वाटून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला ना, शाप, डायरेक्ट शाप. पतिव्रतीची हाया काय घेऊ नये कोणत्या नेत्यांनी. फार कठीण असतं ते. तुम्ही 10 वर्ष थांबा फक्त. इथं सुज्ञ पिढी तयार होत आहे. 10 वर्षानंतर राजकारणातला पैसा निवृत्त होऊन जाईल. पैसा घेऊन मतं मागणाऱ्याला लोक मूर्खात काढतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, आपल्या घरातल्या लेकीबाईची इज्जत जितकी आपल्याला पवित्र आहे तितकं आपलं मत मौल्यवान वाटलं की देशात लोकशाही नांदली म्हणून समजा. बाकी काही नाही. मोठ्याची वाक्य मोठी असतात. माझं तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना आहे, अभ्यासू लोकांच्या पाठीमागे उभे राहा. अभ्यासाची गरज आहे या भूमीला. क्षेत्र कोणतंही असो, अभ्यास, कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी, उमेद या गोष्टी तपासा, पहा. त्याची गरज आहे. चला, पाहायला हुशार असला पाहिजे. मला मिळणारा जावई हुशार असावा असं कोण म्हणतंय? सिद्धोपंत म्हणताय. साहजिक अपेक्षा होती. आणि विठ्ठलपंतांना त्या इंद्रायणी मातेच्या तटाकावर पाहिलं. त्यांचं वर्णन आलेलं आहे आपल्या परंपरेत. काय वर्णन आहे का? ज्ञानी रूपस सुकुलीन तरणा साधू तपस्वी असा, विद्यावंत विचारशील सुचिता सौजन्य सिंधू तसा, गांभीर्यादी गुणी सदा विलससी सत्पात्र भागे आमा, जा माता हरिने दिला न करिता साया हसते आश्रमा. जा माता हरिने दिला, जावई आम्हाला हरिने पाठवला. जा माता हरिने दिला न करिता सायास ते आश्रमा. सायास न करता इतका चांगला जावई दिला. आणि विठ्ठलपंतांना आग्रह केला, माझ्या घरापर्यंत चला. घरापर्यंत नेऊन रुक्मिणीला दाखवलं आणि तिथंच दोघांची ओळख झाली. 2-3 दिवस मुक्काम होता विठ्ठलपंताचा आळंदीत. त्या 2-3 दिवसाच्या मुक्कामानंतर प्रत्यक्ष परमात्मा स्वप्नात गेले विठ्ठलपंतांच्या आणि सिद्धोपंतांच्या. 2 प्रमाणे सांगतो पुढे चालतो. भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वसती उघडी तुझ्या अंगी. विठ्ठला रे तुझ्या अंगात विवेक आहे, वैराग्य आहे. आणि विवेक वैराग्य जिथे आहे तिथं सत्प्रजा उत्पन्न होत असते. तुला माझी आज्ञा आहे, मूर्तिमंतचारी जन्म हिच्या उदरी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. या रुक्मिणी बरोबर विवाह कर गड्या, माझी इच्छा आहे. देवानं सांगितल्यामुळं प्रत्यक्ष स्वप्नामधलं दिलेलं वचन जागृतीत पूर्ण केलं महाराज. स्वप्नातलं वचन जागृतीत पूर्ण केलं. इथं जागृतीत दिलेलं आश्वासन माणसं स्वप्नात सुद्धा पूर्ण करत नाही. हा फरक आहे जगामध्ये. स्वप्नातलं आश्वासन जागृतीत पूर्ण केलं. विठ्ठलपंताचा रुक्मिणी मातेचा विवाह झाला. पण त्यांना वैराग्य इतकं झालं की कायम ओढ संन्यासाची होती. मी जाऊ का तीर्थयात्रेला, मला संन्यास घ्यावा वाटतो, मला संन्यास घ्यावा वाटतो. एकदा नकळत जा असा उच्चार मुखातून आला. पळत्या फळाची आज्ञा म्हणून हिनं होकार दिला असं समजलं, संन्यास स्वीकारला. परत माघारी आली नाही. पण इकडं रडणाऱ्या त्या मैयानं रुक्मिणी मातेनं इतकी उपासना केली. 1.25 लाख प्रदक्षिणा घेतला. ज्ञानोबांच्या मंदिरात जो पिंपळ आहे ना, त्या पिंपळाला 1.25 लाख. काशीवरून श्रीगुरू आले. त्यांनी पाहिलं. पुढं काय घडलं तुम्हाला प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. स्वतः रुक्मिणी मातेला घेऊन काशीला गेले. आणि त्या रामानंदांनी पुढं विठ्ठलपंतांना सांगितलं, तू आता संन्यास साधुनी प्रपंच केला पुन्हा. मी सांगतोय माझा ऐक, तू आता प्रपंच करावा. अरे मुलबाळ झाल्याशिवाय संन्यास कसा घेतो गड्या? तुझी देखणी पत्नी ती पतिव्रता नाही, तुझी वाट बघते. असं नाही, तिची उपासना आहे. तुला तिची कुस पवित्र करावी लागेल. स्वीकारल्यानंतरचा त्रास खूप वाढला. त्यांना 4 मुलं झाली. ती मुलं मोठी झाली. 12 वर्षाचे निवृत्तीनाथ झाले. 10 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज झाले. 8 वर्षाचे सोपान काका झाले आणि 6 वर्षाच्या मुक्ताई झाल्या. इतकी मोठी मुलं झाली. आता 12 वर्ष वय काही थोडं राहिलं नाही, मोठं वय झालं. ज्या आळंदीमध्ये विठ्ठलपंत दिसले तरी माणसं नमस्कार करायचे, त्या आळंदीमध्ये तिरस्कार सुरू झाला विठ्ठलपंताचा. इतका तिरस्कार की पाहू शकत नाही. नुसती बसली तरी विठ्ठलपंत त्या जागेवरून उठून गेल्यावर त्या आळंदीतली काही ब्राह्मण मंडळी इंद्राणीचं पाणी आणायचे आणि त्या बसलेल्या जागेवरती घालायचे. हो, काळ कठीण आला की जवळची माणसं त्रास द्यायला लागतात. विठ्ठलपंतांना त्रास व्हायचा. अरे हे कधी कधी सन्मान करत होते, सलामी ठोकत होते ना. आज असं वागताय बरं, पण निष्ठा खूप होती. विश्वासार्हता परमात्म्याबद्दल प्रचंड होती. काळ असू द्या कसाही,
पण आपण मात्र उद्विग्न व्हायचं नाही. ते मालकाचं अपमानाचं समाजाने दिलेली ती वागणूक पाहून रुक्मिणी मातेला त्रास सहन होत होता. पतिव्रता नारी काही सहन करू शकते महाराज, पतीचा अपमान सहन करू शकत नाही. आणि जी पतीचा अपमान सहन करते तिला मालकत्व त्या मालकाचं घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. स्त्रीने निदान मालकाच्या अडचणीत, अपमानात, आजारपणात त्याच्यासोबत असलं पाहिजे. अपमानात, आजारपणात, अडचणीत म्हणजे गरिबीत जी मालकाच्या सोबत राहते ती पतिव्रता. रुक्मिणी माता सोबत होती. ते सगळं पाहायची मालकाचा झालेला अपमान. एक दिवस मुलं झोपलेली आहे, रात्री विठ्ठलपंत आले आणि रुक्मिणी माता म्हणतात, मालक पोरं मोठी झाली, आता 12 वर्षाचा झाला निवृत्ती, त्याला कळतं आता सगळं. मला असं वाटतं जर संन्यासातून प्रपंच साधून आपण गुन्हा केला असेल तर एकदा काय त्याचा खडा निवाळा करा. गुन्हा तर गुन्हा, आपण शिक्षा बघू. पण असं वेळोवेळी त्रास देणं, टोचून बोलणं, आपल्या पोरांसमोर काहीतरी बोलणं, आपलं जीवन तर संपलं, आता पण पोरांचं भविष्य बाकी आहे, जरा जा आणि त्या सगळ्या ब्राह्मणांना तुम्ही पदार पसरून विचारा आमची काय चूक झाली, आम्हाला शिक्षा द्या. शिक्षा भोगायची? हो मालक, जा तुम्ही, तुम्हाला माझी शपथ आहे, चाल ढकल करू नका. आता निवृत्ती राजा मोठा झाला. रात्रभर मालक मालकीन झोपले नाही. ब्रह्ममुहूर्तावर इंद्राणीच्या स्नानाला गेले, स्नान करून आले. तसेच त्र्यंबक पंत, गंगाधर पंत, सगळ्याच मौर्य पंत सगळ्यांच्या दारावर फिरले आणि सगळ्यांना सांगायला लागले, देवा तुम्ही द्याल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. तुम्ही ब्रह्मसभा घ्या इंद्राणीच्या घाटावर आणि आम्हाला बोलवा, आम्ही येतो. आजच ब्रह्मसभा घ्या, विलंब लावू नका. हा विठ्ठलपंत तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण मला हा त्रास सहन होत नाही. माझ्या मुलांना तुम्ही सामावून घ्या, तुमच्यात घ्या, ते काही वेगळे नाही, त्यांना आपलं म्हणा. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. सगळ्या ब्राह्मण देवतांना निमंत्रण दिल्यावर इंद्रायणीच्या तटाकावर डाव्या बाजूला आपण जातो. सगळ्यांनी आळंदी पाहिली आहे, तिथं ब्रह्मसभा भरली. त्या ब्रह्मसभेमध्ये प्रत्यक्ष विठ्ठलपंतांना बोलावलं. विठ्ठलपंत हात जोडून उभे आणि न्याय देवता खळा निवाळा, न्याय निवाळा करायला सगळ्यांनी पोथ्या पुढं घेतल्या, पुराणं काढली, वाचायला लागली. 6 वाजेला सुरू झालेली ब्रह्मसभा 9 वाजले. विठ्ठलपंत उभे, ब्राह्मण देवता दुधाला चहा पानाला गेल्यात. विठ्ठलपंत मात्र हात जोडून उभे. माध्यान्नाची वेळ झाली, ब्राह्मण भोजनाला गेले. विठ्ठलपंत मात्र हात जोडून उभे. दुपारचे 3 वाजले, विठ्ठलपंताच्या पोटात पाणी सुद्धा नाही, हात जोडून उभे, मला न्याय द्या, न्याय द्या. 6 वाजले, मला न्याय द्या. तुम्ही द्याल तो न्याय, ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. फक्त न्याय खरा करावा एवढीच माझी अपेक्षा आहे. माझ्या पोरांचं भविष्य सुखात जावं एवढी अपेक्षा आहे. हात जोडून उभे. पुराण शोधता न्याय त्या गोष्टीचा होत असतो मुंबईकर, जी खरंच चुकी आहे. तुम्ही जर चुकीला चुकी म्हणत नसाल आणि योग्य बाजूला योग्य बाजू म्हणत नसाल आणि तिथं तुम्ही न्यायाची भूमिका घेत असाल तर तुमचा न्याय संशयाच्या भूमिकेत आहे. तुमचा न्याय तुमच्याकरता असेल, तो शास्त्राला मान्य नसतो, तो या भूमीला मान्य नसतो. स्वतःच्या विचारानेच न्याय दिला. आम्हाला असं वाटतं तुम्ही केलेल्या शिक्षेकरता तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. स्वतःच न्याय, स्वतः शिक्षा सुनावली. तिथूनच या राज्यात पद्धत चालू झाली का देव जाणे न्यायाच्या भूमिकेची. विठ्ठलपंतांनी ते शब्द ऐकले, खाली पडले मार. एक तर पोटात अन्न नाही, देहांत प्रायश्चित्त आवाज घुमत होता. 9 वाजेला न्याय झालेला रात्री. सगळ्या ब्राह्मण देवतांनी आपल्या पोथ्या उचलल्या, निघाले. त्या दिवशी वेगात वाहत होती, खळा 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 आवाज करणारी इंद्रायणी जणू विठ्ठलपंताला सांगत होती, विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्त. रागवली ना इंद्रायणी, तुला देहांत प्रायश्चित्त अपेक्षित आहे ना, घेतो मी. जाऊ द्या, इंद्रायणी बोलत नाही, आपण जाऊया. एकदा सिद्धेश्वराला तरी विचारू, तो साक्षीदार आहे, तो या भूमीचा मालक आहे. सिद्धेश्वराजवळ गेले, गाभाऱ्यात गेले. विठ्ठलपंतांनी गाभाऱ्यात जाऊन परमेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्या भगवंतासमोर हात जोडून सिद्धेश्वराला म्हणतात, सिद्धेश्वरा तू तरी सांगणार रे बाबा, हा न्याय तुला मान्य आहे का? हा न्याय खरा वाटतो का रे सिद्धेश्वरा? तुला जर खरा वाटेल तर मी भोगेन. सांगा न्याय खरा आहे का? गरगरा 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 वाजणारा सिद्धेश्वराचा गाभारा सुद्धा निरुत्तर होता. जणू गाभाराला सुद्धा सांगायचं होतं, हाच खोट्या न्याय तुम्हाला खरा मानावा लागणार आहे. देहांत प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागणार आहे. कोणीच माझं ऐकत नाही म्हणून बाहेर आले. याच पिंपळाला माझ्या बायकोनं 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या आहे. याच पिंपळाची सेवा केली. त्या पिंपळाकडे पाहून विठ्ठलपंत म्हणतात, पिंपळा
तुला आवडला का रे हा न्याय? सांग ना मला. तुला जर हा न्याय आवडला असेल तर मी भोगेल ती शिक्षा, मला पात्र आहे, मी आनंदानं स्वीकारेल. सरसरा सरसरा वाजणारे पिंपळाचे पानं विठ्ठलपंताशी बोलत होते. विठ्ठलपंत, देहांत प्रायश्चित्त कोणीच उरलं नाही. सगळ्यांना हाच खोटा न्याय खरा वाटतो. दबक्या पावलानं घरात आले. मध्यरात्र झाली होती, पण मध्यरात्रीपर्यंत बायकोचा डोळा लागलेला नाही. मुलं झोपलेली आहे. कालच्या रात्रीची चर्चा, कालच्या रात्रीचं जागरण, आज सुद्धा मालकाची वाट बघते. जसा दरवाजा वाजला, जाऊन पाण्याचा ग्लास आणला, नवऱ्याच्या हातात दिला. मालक, पाणी पिऊन घ्या, पोटात काही नाही सकाळपासून. उशीर झाला त्या अर्थी न्याय झाला बहुतेक. दिला का न्याय? सांगा मालक. पोरांच्या भविष्याचा न्याय येतो, मला ऐकू द्या. न्याय देवता कधी खोटा न्याय देत नाही मालक. बोला बोला बोला. न्याय देवता जर खोटा न्याय देत नसेल रुक्मिणी, तर खोटा न्यायच खरा म्हणून तुला ऐकावं वाटत असेल तर ऐक. ब्राह्मण देवतेंनी दिलेला न्याय आहे देहांत प्रायश्चित्त. हातातला पाण्याचा ग्लास खाली पडला, रुक्मिणी माता खाली पडली. मालक, हो रुक्मिणी, आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागणार आहे. पण मला असं वाटतं ही शिक्षा देताना तुझा कुठलाही आठव त्या ब्रह्मसभेमध्ये झाला नाही. एक तेवढी सुदैवाची बाब आहे की तुला तरी मुलांचा सांभाळ करण्याकरता घरी राहता येईल. मी शिक्षेस पात्र आहे. मला जी शिक्षा दिली ते मी भोगून माझं जीवन संपवतो. तू मात्र मुलांचा सांभाळ कर. ते म्हणे, मालक, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. जिथं प्रभू रामचंद्र आहे तिथं जर जानकी असेल तर जिथं माझा विठ्ठल आहे तिथं ही रुक्मिणी आहे. मी तुमच्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही. हिला जर नाही म्हटलं तर ही मुलांना जागं करेन. ही प्रस्तावना कळल्याशिवाय तुम्हाला पहिलं चरण कळणार नाही का? त्यापेक्षा क्षणात तिलाही होकार दिला आणि सोबत येण्याकरता लवकर आपण निघालं पाहिजे. देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय, लवकर उरक. घर सोडून जायचंय, मुलाबाळांना सोडून जायचंय. चारही मुलं झोपलेली आहे. निवृत्तीनाथांची शेजारी ज्ञानोबा आहे. ज्ञानोबारांच्या जवळ मुक्ताबाई आणि मुक्ताबाईच्या पलीकडून सोपान काका आहे. तिघं भावांच्या मध्ये मुक्ताबाई आहे. निवृत्तीनाथांच्या डोक्यावरून हात फिरवला. मोठा झाला निवृत्ती. आता परमेश्वराला प्रार्थना केली, याला या भावंडांना सांभाळायचं बळ द्या. ज्ञानोबारांकडे गेल्या. ज्ञानोबारांवर विशेष प्रेम महाराज. तो कोळा कोळा माऊलींचा चेहरा पाहिला, माऊलींचे शब्द आठवतात. किती गोड बोलतो हा ज्ञाना. अजून याचं भरपूर ऐकावं वाटतं, पण काय करू, तसा काळ नाही आमच्याकडे. नियती आमच्या विरोधात गेली. गोड मुका घेतला ज्ञानोबारांच्या गालाचा आणि मस्तकावरून केसांवरून हात फिरवला. सोपान काकांना मिठी मारली आणि मग मध्ये झोपलेल्या मुक्ताबाईंकडं आईसाहेब गेल्या आणि मुक्ताबाईकडे पाहिलं. सगळ्यात लहान, आपलं मुखकमल नेलं, गोड मुका घेतला मुक्ताईचा. डोळ्यातलं सगळं पाणी आईसाहेबांच्या गालावर पडलं. मुक्ताबाईच्या ते गालावर पडलेलं पाणी हाताने पुसून बाजूला केलं. नुसतं पाणी पुसलं नाही मुंबईकर, मुक्ताबाईच्या आयुष्यातलं मातृत्व पुसून टाकलं रुक्मिणी मातेने. रडत होती. कठोर झाले विठ्ठलपंत, पण शेवटी मुलं किती मोठे झाले तर बापा करता मुलंच आहे. भिंतीला टेकलेले क्रश झालेलं शरीर, पोटात अन्न नसलेले विठ्ठलपंत ज्ञानोबारांकडे टक पाहताय, मुक्ताबाईकडे पाहताय. हा ब्रह्मा आहे, तो काही बोलणार नाही. निवृत्ती आता मोठा झालेला आहे, पण मला यांची फार काळजी वाटते. मला जे सिद्धेश्वराचं स्वप्न आहे ते साकारणारी ही पोर आहे. काय करू, त्यांना सोडून जावं लागतंय. पण प्रार्थनेशिवाय दुसरा हातात सुद्धा काही नव्हतं. परमेश्वराला नमस्कार केला आणि मुलांकडे एकदा प्रेमभरे नजरेनं विठ्ठलपंतांनी पाहिलं आणि आपली मान वळवली. परत त्या सिद्धबेटातल्या झोपडीकडे आपली मान वळवण्याची ताकद विठ्ठलपंतांना झाली नाही, चरित्रामध्ये दिसते. आवाज दिला रुक्मिणीला. रुक्मिणी माता पळत आल्या. अगं उरक, पुरं जागे झाले रुक्मिणी, त्रास होईल, मुलं रडतील. ती म्हणे, मालक, सकाळी उठल्या उठल्या या पोराने उभं आयुष्यभर मायबापांना पाहावं असं मला वाटत नाही. मला असं वाटतं यातल्या एखाद्या समजदार पोराला आपण उठवून सांगितलं पाहिजे की तुमचे मायबाप या जगात नाहीये. नाही तर हे पोरं शुद्धीपत्राकरता जगणार नाही, कल्याणाकरता, समाजाच्या जगदोद्धाराकरता जगणार नाही. आईवडिलांना शोधण्यात आपलं आयुष्य खर्च करतील. तुम्ही यातल्या एखाद्या मुलाला सांगा. असं हो. निवृत्तीनाथांना उठवलं.
आणि सांगितलं. प्रसंग मोठा आहे, भावविहोर प्रसंग आहे, तिकडं मला जास्त आपल्याला न्यायचं नाही, मलाही जायचं नाही. फार कठीण आहे ज्ञानोबांचं चरित्र. निवृत्तीनाथांना उठवलं आणि सांगितलं, निवृत्ती, या आईवडिलांच्या पदरात एक दान वाढ बाबाच. आमच्या या तिघं पोरांचा भाऊ नाही, बापही हो आणि माई हो. तू मोठा आहे, त्यांचा सांभाळ कर निवृत्ती. आम्हाला आता हे जीवन संपवावं लागतंय. आम्हाला मिळालेली शिक्षा आहे बाळा, ज्ञानाचा सांभाळ कर. सोपाना काही बोलणार नाही, पण हजर जबाबी असलेल्या मुक्ताईला सांभाळ. आपली बहीण मोठी तीक्ष्ण उत्तराची आहे बाबा, तिचा राग येईल तुला बोलण्याचा, आपण बहिणीचा सांभाळ कर. हा मा. दर्शन घेतलं आईवडिलांचं. विठ्ठलपंत रुक्मिणीचा हात धरताय. लेकरांना सोडावं वाटत नाही तरी ओढून रुक्मिणीला पुढे नेलं आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब देहांत प्रायश्चित्ताला निघून गेले. कुठं निघून गेले त्याची बरेचसे थोडीशी वादामधली चर्चा आहे. आपल्याला कुठं गेले त्यात पडायचं नाही. ते देहांत प्रायश्चित्ताला गेले हे मान्य करून पुढं जायचं आहे. पुढं निवृत्तीनाथ झोपले नाही, रात्रभर रडत होते. पण सकाळी ज्या वेळेला मुक्ताई सगळ्यात लवकर जाग्या झाल्या त्यावेळेला मुक्ताई निवृत्तीनाथांकडे जाऊन विचारताय, दादा आई कुठे, बाप कुठे? काय उत्तर दिलंय का? बाप मेला कुठे, माय मेली, बाप गेला 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 माय मेली, बाप गेला. मुक्ताबाईंना आलेली आठवण जेव्हा जेव्हा स्मरण होईल रडत होत्या. निवृत्तीनाथांनी सांभाळावं. पुढे असं घडलं, आठवड्याभराने विधी वगैरे सगळं त्यांनी ओरखला. त्यांच्या पश्चात प्रदक्षिणा घातली आळंदी तीर्थाला, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि भिक्षा मागायला सुद्धा सुरुवात केली. ज्या त्र्यंबक पंतांनी हा न्याय दिला होता देहांत प्रायश्चित्ताचा, त्यांच्या दारात स्वतः ज्ञानोबारी झोडी घेऊन गेले महाराज. त्यांच्याच दारात ओम भवती भिक्षाम देई माते, भिक्षा घेऊन आली ती बाई. चपाती आहे त्याच्यावर भाजी. ज्ञानोबाऱ्यांना वाढायला आली. नवरा पळत आला आणि झोळीत घालतानाच ज्ञानोबाऱ्यांना लात मारली महाराज. त्या हातातली चपाती गटारीत पडली आणि त्या चपातीवरती भाजी ज्ञानोबाऱ्यांच्या तोंडावर उडाली. सगळी झोडी उडाली होती. झोडी मुक्ताबाईंनी शिवलेली असल्यामुळं गटारीच्या दिशेनं गेलेली झोडी सुद्धा ज्ञानोबाऱ्यांनी उचलली. मुंबई बहिणीच होतं ते. हात जोडले आणि मनातल्या मनात ठरवलं, मरण आलं तरी चालेल पण पोळा आळंदीत यायचं नाही. सिद्धपीठातून इंद्राणीच्या पलीकडे यायचं ना. आता अन्नाची आठवण आली की पाणी प्यायचं. हे चेहरे मला बघावे वाटत नाही. ज्यांनी माझ्या आई वडिलांना मरणाच्या दारात नेलं, देहांत प्रायश्चित्त दिलं, तरी यांचं समाधान झालं नाही. ज्ञानोबा पळत गेले. निवृत्तीनाथ मागे जात आहे. जोडी अडकवली आणि तसेच आत गेले. ताटी बंद केली. महाराज पद्मासनात बसले. ज्ञानोबाऱ्यांनी ठरवलं आता दिसू नये जना, आळंदीत जायचं नाही, त्यापेक्षा प्राणच ठेवू नये आपण. आपला प्राणाचं उत्क्रमण करू. प्राणाचं उत्क्रमण सुरू झालं. योगी महापुरुष आपल्या प्राणाचं उत्क्रमण ब्रह्ममध्यामधून करत असतो. सर्वसामान्य जीवाचा प्राण कुठून जातो त्याच्याबद्दल चिकित्सा करण्यात काही आता वेळ नाही. पण योगी महापुरुषाचा प्राण जिथं आपली शेंडीची जागा आहे त्याला ब्रह्ममध्य म्हणतात. त्या ब्रह्ममध्यामधून
ती जागा दुभंगते, तिथून प्राणाचं उत्क्रमण होतं. ज्ञानोबांनी योगाच्या वाटेनं आपल्या प्राणाचं उत्क्रमण सुरू केलं. योगाचे अधिपती ज्ञानोबा आहे. योगी महापुरुष जेव्हा जेव्हा आपल्या प्राणाचं उत्क्रमण करतो तेव्हा वातावरणात समतोल राहत नाही. सोसाट्याचा वारा सुटला, ढगांचा कडकडाट सुरू झाला. मुक्ताबाई पंचे धुवायला गेले होते इंद्रायणीवर, कपडे धुवायला, आणि तिथं तो सोसाट्याचा वारा मुक्ताबाईच्या लक्षात आला. कारण ज्ञानोबा जर योगी आहे तर मुक्ताबाई या योग माया आहे. त्यांना त्या वाऱ्याची चाहूल कळाली. नाही नाही, हा वारा हा योगी महापुरुषाचा वारा आहे. डोळे बंद केले आणि पाहिलं कोण आहे तो योगी जो प्राणाला कंटाळला आणि आपल्या प्राणाचं उत्क्रमण करतोय. स्वतःच्या नजरेसमोर जो आलेला चेहरा होता तो मायबाप गेल्यानंतर ज्या मांडीवर हसावर रडावं त्या ज्ञानोबांचा चेहरा दिसला आणि मुक्ताबाईला रडायला अंबरडा फुटला. मुक्ताबाई म्हणता, हा तर माझा ज्ञानदादा आहे, मी पोहोचेल तोपर्यंत ज्ञानदादाच्या प्राणाचं उत्क्रमण झालेलं असेल, आता पोचायचं नाही. आहे त्या जागेवर मुक्ताबाई बसल्या आणि ज्ञानोबांच्या अगोदर प्राणाचं उत्क्रमण केलं. योग माया होत्या. प्राणाचं उत्क्रमण करून नासिकेतून ज्ञानोबांच्या योगाच्याच वाटेनं प्रवेश केला. योगाची वाट आहे, अभंगाचं वर्णनच योगाचं आहे. ज्ञानोबांच्या नासिकेतून प्रवेश केला. ज्ञानोबांनी उत्क्रमण करता 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 आपला प्राण कंठापर्यंत आणला आणि विश्वमौली ज्ञानोबांच्या कंठापर्यंत मुक्ताबाई नासिकेतून गेल्या आणि ज्ञानोबांच्या गळ्यामध्ये कंठामध्ये आडव्या झोपल्या. आडव्या झोपलेल्या मुक्ताबाईंनी आपल्या लाडक्या ज्ञानदादाला जो आवाज दिला तो आवाज म्हणजे या अभंगाचं पहिलं चरण. योगी पावन योगी योगी पावन मनाचा आवाज दिला कंठामध्ये. माऊली तुम्ही योगी आहात आणि योग्याचं वर्णन असं आहे, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. असू द्या पोटात घालाय, जीभ दाताने चाविली कोणी बत्तीशी पाडिली. तुम्ही योगी आहात, माझा ऐका ज्ञानदादा. साहे अपराध जनाचा सहन करा. सहन करणारी माणसं एक दिवस क्रांती करतात. लोहाराच्या उद्घाटनाला गेलो, लोहाराच्या दुकानाच्या, आणि तो म्हटलं, महाराज कुंकू लावा. कुंकू कशाला लावायचं? घनाला नाही नाही, हातोडीला नाही नाही, भात्याला नाही महाराज, चन्नीला नाही नाही. अरे मग लावायचं कशाला? त्या आयरनीला लावा महाराज. अरे लोहार दादा जुनी कडे आयरन, जुन्या असू देत महाराज. आमच्या आजोबाची
याच ऐरणीनं आमचा बाप जगवला, याच ऐरणीनं आम्हाला जगवलं. या ऐरणीवर घाव करणारे अनेक घण बदलले, ऐरणीला धरणारे चिमटे बदलले, ऐरणीवरच्या छन्न्या बदलल्या, हातोळ्या बदलल्या, तापवणारे भाते बदलले, पण सहन करणारी ऐरण जशीच्या तशी आहे. तिलाच तिलक केलं पाहिजे, तिलाच मंगल केलं पाहिजे, तिलाच कुंकू लावलं पाहिजे. सहन करणाऱ्याची जर पूजा होत असेल ज्ञानोबा आहे, तर या जगतामध्ये सहन करणारं संतत्व या विश्वाला कळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आमचा ऐका. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, साह्य अपराध जनाचा सहन कराय. का सहन करा? विश्व रागे झाली वणी, संती सुखी व्हावी पाणी. विश्व जर रागाने तुम्हाला बोलायला येत असेल तर तुम्ही राग व्यक्त करू नये, तुम्ही पाणी झालं पाहिजे. ही भूमिका तुमच्या जगण्यातली आम्हाला अपेक्षित आहे, जेणेकरून या जगताला संतत्व कळेल. ज्याला ज्याला राग आपला मानवत नाही, आपला राग आपल्याला त्रास देतो, कधी कधी अति राग सुद्धा माणसाला अडचणीत आणतो. अति क्रोध आला तरी तो व्यक्त करणं बरा नसतो. कधी कधी ज्याला आपला राग त्रास देत असेल, क्रोध त्रास देत असेल, त्याने या ताटीच्या अभंगाचं पारायण केलं पाहिजे. या अभंग माणसाला राग येऊ देत नाही. मारवाडी समाजाचा आदर्श घेतला पाहिजे. ती माणसं तापत नाही लवकर कोणावर. 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो, भांडण नाही पाहिलं त्यांचं अजून असं. आपण लगेच गरम होतो. त्यांच्या दुकानात एखादा शिव्या द्यायला लागला, छोटासा पोरगा म्हणतो पप्पा मेरे को गाली दे रहा, पप्पा ये मेरे को गाली दे रहा, तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. पप्पा ये गाली दे रहा ना मेरे को, आप देन देना बे. उसका खेत है ना भांडुप के बाहर, 2 एकड़ रुकना जरा, पेट्रोल पंप डालना उसमें HP का. 2 वर्षानं तो जमीन विकणार, ही दूरदृष्टी. आपल्याला एखाद्याने शिव्या देऊ द्या, आपण अख्खी भाऊकी त्याच्या घरी भांडायला. काय ताप झाला, लोकांना कळत नाही. म्हणजे आपल्यावर 15-20 जणांवर गुन्हे दाखल होतील याची तयारीच करून जातो आपण भांडायला. चांगल्या गोष्टी शिकवा, आपल्या पोरांना ह्या गोष्टी आवर्जून सांगा. ज्ञानोबा एक जगणं शिकवतात महाराज. एक 5 मिनिटामध्ये 5-7 मिनिटामध्ये आवडतोय तसं महाराजांनी सांगितलं. महाराज तुम्ही वेळ भरपूर घ्या अजून, पण वेळेच्या मर्यादित कीर्तन केलेलं बरं आहे, अधिक वेळ नको. खरोखर आपल्याला व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही भूमिका कळाव्या असं जर वाटत असतील तर सगळ्यांनी दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण करा. वैभवलक्ष्मीची पोथी वाचून तुमचा उद्धार होणार नाही. तुम्ही आपल्यावर गुन्हा दाखल केला तरी चालेल, हा खोला माणूस. वैभवलक्ष्मीची पोथी वाचून कोणती बाई श्रीमंत झाली? जर पोथी वाचून या राज्यात श्रीमंती आपल्याला मिळाली असती तर सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा, गेल्या सरकारनं सांगतोय बरं का, कर्जमाफी केल्यापेक्षा 2-2 पोथ्या आपल्या घरात दिल्या असत्या. तसं होत नाही. आपण सोशल मीडियात जीवन जगतोय. तुमची पोरं सेकंदाला गुगल सर्च करताय. तुम्ही जरा ज्ञानेश्वरी वाचा. पोथी वाचून श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहण्याचे 2024 मधलं वर्ष नाही. ज्ञानेश्वरी वाचून संस्कारक्षम पिढी घडवण्याचे दिवस या काळात आहे. जरा